व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे तंत्रज्ञानाच्या अतिवापराचे दुष्परिणाम व उपाययोजना। चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध। मित्रांनो, मी इथे स्क्रीनवर काही तुम्हाला कच्चा आराखडा तयार करून दाखवलेला आहे। तुम्ही याचा उपयोग करून निबंध स्वतः सुद्धा तयार करू शकता। तंत्रज्ञान आले, बदलले जग, संपूर्ण विश्व झाले झगझग। शिक्षण, आरोग्य, विज्ञानाची वाट, तंत्रज्ञानाने दिला प्रकाशाचा थाट। आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवले आहेत। माहिती संकलन, दळणवळण, शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योगधंदे अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचा आणि ठरला आहे। परंतु तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर केल्याने त्याचे काही गंभीर दुष्परिणामही समाजावर होत आहेत। पहिला परिणाम बघूया आपण, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम। शारीरिक कष्ट ना आता उरले, बटनाच्या स्पर्शात सारे सुरले। बाहेरच्या जगाची आठवण नाही, प्रकृतीसाठी सुद्धा वेळ नाही। आजच्या युगात तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। मात्र तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे माणसाचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे। तासनतास मोबाईल, लॅपटॉप, संगणकाचा वापर केल्यामुळे डोळ्यांचे विकार, पाठदुखी, लठ्ठपणा, निद्रानाश यासारख्या समस्या वाढीस लागल्या आहेत। माणसाच्या आरोग्याच्या बाबतीतही तणाव, नैराश्य आणि एकटेपणाची भावना बळावते। आभासी जगात जास्त वेळ घालवण्याने खऱ्या जगातील समस्या वाढतात। त्यामुळे एकटेपणा आणि समाजापासून दूर जाणे, नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागतो, ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो। रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्यामुळे झोपेच्या वेळेत बाधा येते। स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेंदूच्या नैसर्गिक झोपेचा चक्रावर परिणाम करतो, ज्यामुळे झोप न लागणे, थकवा आणि चिडचिड वाढते। अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे मेंदूची विचारशक्ती आणि एकाग्रता कमी होते। विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते, कारण वारंवार सोशल मीडिया आणि गेमिंगच्या सवयीमुळे ते अस्थिर होतात, अधिक आक्रमक आणि असंवेदनशील बनू शकतात। मोबाईल आणि संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यावर ताण येतो, ज्यामुळे डोळे कोरडे पडणे, पाणी येणे, दृष्टी कमजोर होणे, चुकीच्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी सारख्या समस्या होतात। तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाल कमी होते। तासनतास मोबाईल, टीव्ही किंवा संगणकासमोर बसून राहिल्यामुळे व्यायामाची कमतरता होते आणि वजन वाढते। लठ्ठपणासोबतच रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो। झोपेचे तास कमी झाल्यामुळे थकवा, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात, यासारख्या समस्या निर्माण होतात। उपाययोजना: ठराविक वेळेसाठीच मोबाईल आणि संगणकाचा वापर करावा। आठवड्यातून एक दिवस किंवा काही तास तंत्रज्ञानापासून पूर्णतः दूर राहण्याचा प्रयत्न करावा। व्यायाम, योगा आणि मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे। संगणकावर काम करताना योग्य बैठकीत बसावे आणि दर 30 मिनिटांनी ब्रेक घ्यावा। रात्री झोपेच्या वेळेत स्क्रीनचा वापर टाळावा। तंत्रज्ञान आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेकी वापर केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। त्यामुळे संतुलित आणि जबाबदारीने तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे।
तंत्रज्ञानावर नियंत्रण हवे. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, हे लक्षात ठेवून आपण तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. दुसरा परिणाम बघूया आपण, सामाजिक नातेसंबंधामध्ये दुरावा. डोळे खिळले स्क्रीनवरती, घरचे चेहरे राहिले दूरती, नेटमध्ये हरवली मैत्री, क्लिकमध्ये संपली नाती. संवाद हरवला डिजिटल दुनियेत, हृदय मात्र राही निराशेच्या छायेत. तंत्रज्ञानाने दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी संपर्क करणे, माहिती मिळवणे, व्यवसाय करणे यासारख्या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. मात्र पूर्वी कुटुंबातील सदस्य एकत्र बसून गप्पा मारत, जेवणाच्या वेळी संवाद साधत, एकमेकांसोबत वेळ घालवत. परंतु आता प्रत्येक जण घरात असूनही डिजिटल जगात रमलेले असतात. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा आणि आत्मीयता कमी होत आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटून वेळ घालवत, पण आता व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांवर संभाषण होत असल्याने मैत्रीमध्ये भावनिक घट्टपणा राहत नाही. अनेकदा सोशल मीडियावरील नाती वरवरची असतात आणि प्रत्यक्ष जीवनात त्यांचा फारसा उपयोग होत नाही. मोबाईल आणि संगणकावरून सतत चॅटिंग आणि मेसेजिंग केल्याने प्रत्यक्ष संभाषण करण्याची सवय कमी होत आहे. लोक समोरासमोर संवाद साधताना संकोच करतात, आत्मविश्वास कमी होतो आणि संवाद कौशल्य कमी होते. ऑनलाईन संभाषणात भावना स्पष्टपणे व्यक्त होत नाहीत, त्यामुळे गैरसमज आणि वाद वाढतात. सामाजिक नातेसंबंध सुधारण्यासाठी उपाय. कुटुंब आणि मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटी आणि संवादावर भर द्या. आठवड्यातून काही वेळ तंत्रज्ञानापासून दूर राहा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. गरजेपुरतेच तंत्रज्ञानाचा वापर करा, पण तंत्रज्ञानाचा अतिरेक केल्यास नाती दुरावतात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवून प्रत्यक्ष संवाद आणि सामाजिक नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देणे गरजेचे आहे, कारण माणूस एकलकोंडा होत आहे. विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम. ऑनलाईन शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणारी सहज माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरण्यास कारणीभूत ठरतो. तसेच लहान वयातच मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव आणि आक्रमक वर्तन दिसून येते. तंत्रज्ञान आहे वरदान खरे, योग्य वापर असेल तर उजळेल सारे. तंत्रज्ञानाच्या प्रवाहात हरवू नको, स्वतःच्या बुद्धीला विसरू नको. विद्यार्थी मित्रांनो, शिकानी वाढा, मन लावून अध्ययन करा. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. ई-लर्निंग, ऑनलाईन अभ्यासक्रम, डिजिटल नोट आणि व्हिडिओ लेक्चर्स यामुळे शिक्षण अधिक झाले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर केल्याने विद्यार्थ्यांवर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. इंटरनेटच्या व्यसनामुळे त्यांची अभ्यासातील एकाग्रता कमी होते, त्यामुळे मेंदूला सतत ताण येतो. सोशल मीडियावर दुसऱ्यांची सुखी जीवनशैली पाहून स्वतःला कमी समजण्याची प्रवृत्ती वाढते, त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. मैदानी खेळांपेक्षा ऑनलाईन गेम्सला अधिक प्राधान्य दिल्याने शारीरिक हालचाल कमी होते. विद्यार्थी इंटरनेटचा अतिरेकी वापर करत असताना सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकू शकतात. ऑनलाईन फसवणूक, खोटी माहिती, गोपनीयतेचा अभाव, सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि हॅकिंग यासारख्या समस्यांना ते बळी पडू शकतात. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचा आणि शिक्षकांचा थेट संपर्क कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना स्वतः अभ्यास करण्याची सवय राहत नाही आणि त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते. यावर उपाय आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास, झोप,
खेळ आणि मनोरंजन यांचा योग्य समतोल राखावा. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. समोरचा परिणाम बघूया आपण. सायबर गुन्हे आणि गोपनीयतेचा अभाव. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग, ओळखीची चोरी, बनावट माहितीचा प्रसार यासारख्या समस्या उद्भवत आहे. सोशल मीडियावर अज्ञात लोकांशी मैत्री करताना गोपनीयतेचा भंग होण्याचा मोठा धोका असतो. इंटरनेटचा वेग वाढवला नवा, आता गोपनीयता राहिली नाही. सायबर गुन्हे वाढले हातोहात, मानवतेला धक्का बसला जोरात. सायबर गुन्हे म्हणजे काय? सायबर गुन्हे हे इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा गैरवापर करून केलेले गुन्हे असतात. बरेच लोक आपले पासवर्ड सुरक्षित ठेवत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या खात्यांवर हल्ले होऊ शकतात. तुम्ही लॉटरी जिंकली आहे, तुमच्या खात्यात समस्या आहे यासारख्या बनावट संदेशाद्वारे फसवले जाते. सोशल मीडियावर ट्रोलिंग, द्वेषपूर्ण कॉमेंट्स, बदनामी करणारे पोस्ट टाकणे ही गंभीर समस्या आहे. विशेषतः मुलं आणि किशोरवयीन तरुण याला जास्त बळी पडतात. नकली ॲप्स किंवा वेबसाईटद्वारे लोकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले. मोठ्या कंपन्या आणि सरकारी यंत्रणाचे महत्त्वाचे डेटा हॅकिंगद्वारे चोरीला जातात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. सायबर सुरक्षेसाठी उपाय. सुरक्षित पासवर्ड वापरा. प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा, सुरक्षित आणि मजबूत पासवर्ड ठेवा. संशयास्पद वेबसाईट किंवा अनोळखी ईमेल्स उघडू नका. बँकेशी संबंधित कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. आपली वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या शेअर करू नका. प्रायव्हसी सेटिंग योग्य प्रकारे सेट करा. सायबर गुन्ह्यांची तक्रार करा. विश्वासार्ह ॲप्स आणि वेबसाईट्स वापरा. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे सायबर गुन्हे आणि गोपनीयतेचा अभाव यासारख्या समस्यांना लोक तोंड देत आहेत. यावर उपाय म्हणून सायबर सुरक्षेची काळजी घेणे, योग्य माहितीचा वापर करणे आणि डिजिटल साक्षरता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य खबरदारी घेतल्यास आपण सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहू शकतो. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा उपयोग. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सोयीस्कर आणि वेगवान झाले आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विजेचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा प्रचंड वापर होत आहे, ज्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. विजेचा वाढता वापर, इलेक्ट्रॉनिक कचरा, प्लास्टिक आणि जलसंपत्तीचा अपव्यय यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. तसंच कचऱ्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विल्हेवाट लावावी लागते. याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. समतोल साधू, तंत्रज्ञान वापरू, पर्यावरण आणि आरोग्य जपू. दिवस रात्र चालू असलेले टीव्ही, संगणक, मोबाईल चार्जिंग, AC, वायफाय राउटर यामुळे विजेचा अपव्यय होतो. वीज निर्मितीसाठी कोळसा, नैसर्गिक वायू आणि पाणी यासारख्या स्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे हे स्रोत झपाट्याने कमी होत आहेत. विजेच्या अतिवापरामुळे कार्बन उत्सर्जन वाढते, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाचा धोका वाढतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पाण्याचा गैरवापर आणि प्रदूषण देखील वाढले आहे. डेटा सेंटर्स आणि मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान चालवण्यासाठी पाण्याचा उपकरणे आणि चिप निर्मितीसाठी लाखो लिटर पाणी लागते. ई-वेस्टमध्ये असलेले कॅडमियम, लिथियम, शिसे आणि पारा यासारखे धोकादायक घटक जमिनीच्या पाण्यात मिसळून पर्यावरणाला हानी पोहोचवतात. भारतासह अनेक देश आपला कचरा गरीब देशांकडे पाठवतात.
त्यामुळे स्थानिक पर्यावरण धोक्यात येते. कारखाने आणि तंत्रज्ञान निर्मिती केंद्रांमधून होणाऱ्या रासायनिक उत्सर्जनामुळे नद्या आणि तलावांचे पाणी दूषित होते. तंत्रज्ञान चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागत असल्याने कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या स्रोतांचा अपव्यय होत आहे. विजेवर चालणाऱ्या साधनांसाठी कोळसा आणि नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. ऑनलाईन शॉपिंग आणि घरपोच सेवेमुळे वाहतूक वाढली आहे. त्यामुळे इंधनाच्या वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे हवेचे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे पॅकेजिंग मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकमध्ये होते, जे विघटनशील नसते. ऑनलाईन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरीमुळे प्लास्टिकचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. हे प्लास्टिक नष्ट होत नाही आणि समुद्र, नद्या आणि जंगलांमध्ये जमा होऊन पर्यावरणाला धोका निर्माण करतो. उपाय: गरज नसताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करावीत. सौर ऊर्जेचा अधिक वापर करावा. पाण्याचा जपून वापर करावा. जलसंवर्धन तंत्रांचा अवलंब करावा. सार्वजनिक वाहतूक वापरावी. इलेक्ट्रॉनिक वाहने आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर करावा. गरज नसताना नवीन गॅजेट्स खरेदी करू नयेत. बायोडिग्रेडेबल आणि पुनर्वापर होणाऱ्या सामग्रीचा वापर करावा. प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करावे. ऊर्जा, पाणी, इंधन आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. स्मार्ट टेक्नॉलॉजीप्रमाणेच सस्टेनेबल टेक्नॉलॉजी हा दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. विकासासोबत नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे हाच पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाचा खरा उपयोग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बेरोजगारी तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात स्वयंचलित प्रणाली विकसित झाल्या आहेत, ज्यामुळे बेरोजगारी वाढण्याचा धोका आहे. संगणक, रोबोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यामुळे मानवी श्रमाची मागणी कमी होते. परिणामी अनेक कामगार आणि कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात येत आहेत. उद्योग, सेवा, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाने माणसाची जागा घेतली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकांना माणसासारखे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणारी प्रणाली. त्यामुळे मानवी श्रम कमी होत आहेत. कारखान्यांमध्ये ऑटोमॅटिक मशीन, 3D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स यामुळे मजुरांची गरज कमी झाली आहे. काही IT नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. संगणक अभियंत्याची गरज कमी होत आहे. पारंपरिक शिक्षकांची गरज कमी होत आहे. संशोधकांची गरज कमी होऊ शकते. पारंपरिक पत्रकार आणि मीडिया कर्मचाऱ्यांसाठी रोजगार संधी कमी होत आहेत. नवीन नोकऱ्या अत्यंत तांत्रिक कौशल्य मागतात. सर्वसामान्य लोक त्यात सहज जुळवून घेऊ शकत नाहीत. माणुसकीचा झाला अभाव. कृत्रिम बुद्धी घेतो ताबा ठाव. बेरोजगारी वाढली साऱ्या जागी. यंत्र चाले या मानवास हारवी. उपाय: नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे. मानव आणि AI एकत्रितपणे कार्य करू शकतील अशा नवीन नोकऱ्या आणि व्यवसाय संधी निर्माण कराव्यात. सरकारने बेरोजगार होणाऱ्या लोकांसाठी पुनर्वसन प्रशिक्षण कार्यक्रम, स्टार्टअप्सला मदत आणि नवीन रोजगार निर्मिती योजना आणाव्यात. जबाबदारीने AI तंत्रज्ञानाचा वापर करावा. माणसाने AI विरुद्ध मानव असे न बघता AI सह मानव असा दृष्टिकोन ठेवावा. AI आपली जागा घेणार नाही, पण AI वापरू न शकणारे लोक मागे पडतील. जागे वारे थोडे थांबा. तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवा. प्राकृतिक वातावरण जपा. मानवी संवेदनशीलता जपा. तंत्रज्ञानाचे फायदे जरी मोठे असले तरी त्याच्या अतिवापराने अनेक गंभीर दुष्परिणाम उद्भवू शकतात. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर संतुलित आणि जबाबदारीने करणे गरजेचे आहे.
योग्य प्रमाणात आणि मर्यादित स्वरूपात तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम अधिक दिसतील आणि दुष्परिणाम टाळता येतील. म्हणूनच तंत्रज्ञान आमच्या सेवेसाठी आहे, आम्ही त्याचे गुलाम होऊ नये ही जाणीव ठेवूनच आपण त्याचा वापर करायला हवा. तंत्रज्ञानाचे अनेक धोके आहेत, परंतु योग्य नियंत्रणाने तेच जीवन सुंदर करू शकते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.